आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाची सुरुवात होते, उद्यापासून आहे. आणि आज आपली पत्रकार परिषद दरवर्षी आपण आम्हाला सहकार्य करत असतात. आपल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातनं देशातनं जगामध्ये जात असतो आणि आपलं सहकार्य आमच्यासोबत कायमस्वरूपी असतं. म्हणून आज ही पत्रकार परिषद आहे. त्याचबरोबर हे सगळे सेलिब्रिटी उद्यापासून या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत, जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे इथे आहेतच आपल्याला. त्याचबरोबर आपल्यासोबत स्वामी समर्थ इव्हेंट अभिजित आमिर अटकर आणि प्लॅटिनम मराठी या दोन्ही पार्टनर म्हणजे आपल्या सोबतच आहेत, काम करतायत. आणि आपली टीम सगळी पूर्ण त्याच्यासोबत आहे. सगळे सेलिब्रिटी गायक आहेत, ते दोन्ही आता व्यासपीठावर लोक बसलेच आहेत सगळे. तरी पण सगळी माहिती आम्ही केलं. पण दरवर्षीप्रमाणे हे 20वं वर्ष आमचं आहे आणि 20 वर्ष नवरात्र उत्सव साजरा करतोय. आणि करत असताना देवीची कृपा, मंदिर पण झालेलं आहे. एवढं सुंदर मंदिर आपलं बांधलेलं आहे इथे. आणि त्या माध्यमातून इथे हजारो भाविक इथे दर्शन करत असतात. आणि आमची इच्छा झाली की बाबा जेव्हा नवरात्र उत्सव सुरुवात केली आम्ही, तेव्हा आमची इच्छा झाली की आम्हाला इथे एक मंदिर हवं आहे देवीची, की आम्ही मंदिर पण गेल्या वर्षी पूर्ण केलं. आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतोय. भाविक पण चांगले लोक प्रतिसाद देत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य आहेत. पण मला वाटतं की आम्ही 20 वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा दांडिया करतोय. आपला दांडिया संकल्प दांडिया ठाणे शहरामध्ये दरवर्षी त्याचा क्रेज वाढत चाललेली आहे. आणि क्रेज वाढत असल्यामुळे मला वाटतं रोज तुम्हाला मला काय बोलायची गरज नाही, एवढे दांडिया रसिक खेळण्यासाठी येत असतात. आणि आम्हाला पण आनंद होत असतो की नवीन काहीतरी दरवर्षी करावं आणि नवीन संकल्पना आणावी. त्या माध्यमातून आम्ही नवीन काहीतरी चेंज करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. यंदा पण आम्ही चांगलंच स्कोप संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून समर्थ आपले आमिर अडकर आणि त्यांची टीम पूर्ण काम करणारच आहे. त्याचबरोबर मराठीमधली सर्व सेलिब्रिटी इथे दरवर्षी येतातच आहेत. त्याचबरोबर हिंदीमधली सर्व सेलिब्रिटी जे माझे सर्व मित्र आहेत ते पण मला वाटतं 10 दिवस येतात. 10 ते 11 दिवस दांडी आहे. त्याच्यामुळे खरंच दांडिया रसिकांचा आनंद आपल्या माध्यमातूनच, या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करू आम्ही संकल्पच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचं. तरी पण हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी जे माझे मित्र आहेत ते सगळेच या व्यासपीठावरती येतील. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर अजित पवार आणि आमचे सर्व महाराष्ट्राचे सहकारी मंत्री, आमदार, खासदार, आमचे सर्व सहकारी मित्र या व्यासपीठावरती दर्शनासाठी येतील आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आमच्यासोबत आहेत. आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या संकल्प दांडियाची सुरुवात करतोय. आणि त्याचबरोबर आमच्या सर्व आमचा संकल्पचे परिवार आमचं पूर्ण आमच्यासोबत असल्यामुळे यंदाचं 2025 दांडिया, आपला दांडिया, आपले संकल्प दांडिया हा सक्सेस करण्यासाठी पूर्ण टीम रेडी असेल मला हा. त्याचबरोबर बघा दांडिया असल्यामुळे आम्ही हा दांडिया तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे 20 वर्ष आम्ही हा फ्री ऑफ कॉस्ट दांडिया करतोय. आणि फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळं कमर्शियल दांडिया आहेत, सगळीकडे चालू आहेत. त्या आम्ही कमर्शियल दांडिया काय नाही, ते सर्व मिडल क्लास लोक खेळण्यासाठी येतात आणि चांगले लोक खेळण्यासाठी येत असतात आणि फ्री ऑफ. पण आम्ही कमर्शियल दांडियापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमच्या टीम करत असते. दरवर्षी आम्ही सेलिब्रिटी गायक सगळे आमचे असतात आणि यंदा पण दर दिवस सेलिब्रिटी गायकांना त्या माध्यमातून आम्ही दिलं तुम्हाला माहिती. आणि बक्षिसं तर दर दिवस असतातच. कॉन्फिडन्स बक्षीस, फर्स्ट मिळेल असेल, ज्या ज्या बक्षिसं असतात. आणि पूर्ण 10 दिवस जो खेळेल त्याला पण प्राईज आपण ठेवले. 1 लाख रुपये फर्स्ट प्राईज आहे, सेकंड प्राईज 75,000 आहे, 50,000 आहे, 25,000 आहे. अदर मोबाईल सगळं बक्षिसं ही तुम्हाला मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून, तुम्हाला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मिळाली जातील. पण ही बक्षिसं संकल्पच्या दांड्यामुळे सर्वच खेळण्यासाठी ते ड्रेस वेशभूषण करून येत असतात. ड्रेसिंग करत असतात. 10 दिवस काही ग्रुप, बरेच ग्रुप 10 दिवस खेळत असतात आणि त्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प मदत करत असतो. बाकी काही नाही. एक खुश त्या संकल्पाच्या स्टेजवरून त्यांना बक्षीस मिळतं, हे आनंदाची गोष्ट असते. म्हणून काही ग्रुप कायम 10-15 वर्ष सतत या संकल्पांमध्ये खेळत असतात. त्यांचा मी मनापासून
अभिनंदन करेन. तर त्यांच्यामुळेच हा स्कोप वाढत चाललेला आहे. जो सुरुवात आम्ही केली होती ती सुरुवात आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्हाला जागा कमी पडत्या. हळूहळू मला वाटतं त्या 3 हात नाक्यापर्यंत जाईल असं मला वाटतं. त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी पण आम्ही केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच आमची टीम यंदा प्रयत्न करेल आमच्या सर्व दांड्या रसिकांचा खुश करण्याचा, आनंद लुटण्याचा आणि नवरात्र 10 दिवस एन्जॉय करण्याचा. दांडिया रसिकांना काय आवडतं? मला वाटतं उद्यापासून सुरुवात होते. आपण सर्व दांड्या रसिकांना माझी विनंती असेल की उद्यापासून संकल्पला दांड्या खेळण्यासाठी आपण या दरवर्षी जसा आपल्या सहकार्याला असेल कायमस्वरूपी सहकार राहील असे म्हणतात. आणि खास करून उद्यापासून नवरात्र सुरुवात होते. ठाण्याच्या सर्व आणि महाराष्ट्र जनतेला मनापासून माझ्या आता आम्ही रडकर बोलतो. रेडी? नमस्कार. शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होते आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे दांडिया. सो दांडिया रास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे की जिथे दोन्हीकडे परफॉर्मन्स होत असतात. एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्चीत आपण बसलेले असतात. इथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते. सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला येताना काहीतरी नवीन संकल्प घेऊन यायचं आम्ही ठरवलं होतं. गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं, तो मी युएसएत होतो आणि युएसए मधनं साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला. यंदा मी इथे माझं हे पहिलं वर्ष. सो दरवर्षी संकल्पना असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो, तो अर्धा पाऊण तास गातो. मी म्हटलं साहेबांना की यावर्षी 10 दिवस आपल्याला कोणतरी अशी जोडी करूया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे जिला आपण सूर्यनवा ध्यास नावाच्या माध्यमातून आणि माझ्या हास्यजत्रेच्या बँडमध्ये बघितलं. अबोली आता फिल्म्स खूप गाते आहे सध्या. तिथं मला वाटतं तिथं प्लेबॅक सिंगिंग सुरू झाली पांडू या फिल्म पासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मर म्हणून स्टेजवर वावरते. त्या कोपऱ्यात सपना बसली आहे. हेमंत, मुंबईतल्या प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी, तर ती आपल्या स्टेजवर आहे यंदा. आणि प्रणव हा युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे, लाखो हिट्स मिळवणारा गायक आहे. सो मी असा समतोल राखलाय की युट्यूबर्स जे आहेत ते त्याला ओळखतात. या सगळ्यांना ध्वनिफितीच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात. यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा, यांना फॉलो करणारी लोक आहेत. आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात पोचलेला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो त्या सगळ्याचा एक मिलाप करून एक मोठा बँड यावर्षी संकल्पला परफॉर्म करतोय. आणि मला वाटते ही रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की एरवी ते नाच करायला येतात, ह्यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात. म्हणजे ऐकण्यासाठी आम्ही एक म्हणतो ना एक पॅकेज घेऊन आलोय की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची देही याची डोळा ऐकायला मिळेल समोरासमोर. याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत. म्हणजे माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी, अमय दाते, त्यांनाही येऊसं वाटतं. तर ते 10 दिवस पुन्हा यात भर घालायला, म्हणजे आपण असं म्हणू की दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही की तेही येणार आहेत. सो हा असा एक भरगच्च पॅकेजचा दांडिया असणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्वाचा घटक असतो. पाठक साहेबांसारखा आयोजक म्हणजे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांडिया सुरू होतो. सो आज पण मी बघतोय ना सकाळपासून पाठक साहेब तिथे काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत स्वतः उभे होते. सो असा आयोजक जर आपल्या पाठीशी जेव्हा उभा असतो ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडस आपल्याला मिळतं. आणि मला वाटतं ते आमचं ते काय म्हणतात ना पाठबळ असल्यामुळे आम्ही एक मोठी झेप मारली यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप अप्रिशिएट करतील असं आमची खात्री आहे. हा संकल्पचा दांडिया आहे, सर्वांसाठी खुला आहे. कोणाला इथे काही पाच पीस नाही, कोणी करू शकतो. सिक्युरिटीच्या माध्यमातून आमच्या संकल्पची टीम आहे, त्याशिवाय पर्सनल लोक बॉडीगार्ड आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, सर्व टीम दरवर्षीप्रमाणे आहे. त्याच्यापेक्षा आता वाढवत चाललंय आपण सगळं, आणखी प्रोसेस गर्दी वाढत चालली, पुढे चाललेली. त्याच्या माध्यमातून जसं लागेल तसं आपण ते गार्ड सिस्टम केली जाईल आणि जास्त
बघा आम्ही ह्या स्टेजवरती संकल्पाच्या स्टेजवरती बघा माझे हिंदीमध्ये सर्वच मित्र तुम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये सर्वच हिंदीमध्ये आम्ही जाण्यास सुरुवात केलेली आहे पण मराठीचा कन्सेप्ट आम्ही लोकांना जास्त मराठी आपलं ते ब्लाइंड मराठी जो पार्टनर आमच्या सोबत आहे बरेच फिल्मचे ऍक्टर बरेच पिक्चरच्या या प्रोमोज तिथे येणार आहेत आणि मराठी ऍक्टरना आम्ही जास्त या स्टेजवरती परफॉर्म म्हणजे त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो की आपल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची संकल्पना आहे आणि त्याचबरोबर त्या लोकांना पण या स्टेज एवढा मोठा स्टेज आम्ही देतोय त्या माध्यमातून त्यांनी ते लोकांनी पण यायचं मान्य केलं